तुम्ही बघू शकाल किती छान आणि सुटसुटीत आपली अशी साबुदाणा खिचडी रेडी आहे। आता सुरुवात करूया। मी पॅनमध्ये तेल ॲड करते। चला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण याच्यामध्ये जिरं ॲड करूया। जिरं छान फुललं की आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची परतून घ्यायची आणि आपली ही रात्रीच भिजत टाकलेला आहे साबुदाणा छान फुललेला आहे। एक एक दाणा एकदम छान असा सॉफ्ट झालेला आहे। बघा सर्व साबुदाणा छान फुललेला आहे। तर मीठ ॲड करूया। अर्धा चम्मच साखर छान मिक्स करून घेऊया। चला तर मग छान आपला साबुदाणा परतून झालेला आहे। ते आपण 1 मिनिट झाकण ठेवूया। 1 मिनिट तर मग 1 मिनिट झालेला आहे। छान परतून घेऊया आणि याच्यामध्ये आपण एकाचं कूट ॲड करूया। छान मिक्स करून घेऊया। मस्त आपली मोकळी साबुदाणा खिचडी रेडी होत आहे। 1 मिनिट परत आपण एक वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल किती छान आणि सुटसुटीत आपली अशी साबुदाणा खिचडी रेडी आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि नक्की शेअर करा। मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। एकदम सॉफ्ट आणि छान असे फ्लफी झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी। चला तर मग आपण सर्व करूया। थोडी मिरची कापून घेतलेली आहे दोन्ही। तर आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ असं भरून घेऊया, लावून घेऊया मिरचीला आणि मिरची तळायला ठेवूया। तळून घेऊया छान। साबुदाणा खिचडीसोबत एकदम छान लागते ही मिरची। फक्त मीठ टाकायचं आणि तळून घ्यायची बस। चला तर मग आपली साबुदाणा खिचडी बनवलेली आहे। तर तुम्ही नक्की बघून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।